श्रीमद् भगवद्गीता अध्याय 5 श्लोक 3 ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। हे अर्जुनाला महाबाहो असं संबोधलं इथं भगवान श्रीकृष्णांनी. हे महाबाहो, जो कुणाचाही द्वेष करत नाही आणि कोणत्याही गोष्टीची अपेक्षा किंवा इच्छा मनात ठेवत नाही, त्याला नित्य संन्यासी समजावे. तर 4थ्या अध्यायात आपण बघितलं भगवान श्रीकृष्ण कर्म आणि कर्मसन्यास योगाबद्दल सांगत होते. त्यामुळे अर्जुनाचा आता पुढचा प्रश्न असा की तुम्ही कर्मयोगही सांगताय आणि कर्माचा संन्यास घेण्यासही सांगताय, मग अधिक कल्याणकारी काय ते मला सांगा. अर्जुन हा एक गृहस्थ क्षत्रिय आहे. आता तो रणांगणावर योद्धा आहे आणि सगळ्या आप्तस्वकीयांना, नातेवाईकांना रणांगणावर बघून तो गोंधळलेल्या मनस्थितीत आहे. संन्यास म्हणजे कर्म सोडून संन्यासी बनणं असं तर भगवान सांगत नाहीत ना. तर 5व्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकात म्हणजे याच्या आधीच्या श्लोकात कर्म संन्यास म्हणजे संन्यासी होणं परमकल्याणाकडे नेणारच आहे, पण कर्मयोगाचा मार्ग श्रेष्ठ आहे असं सांगतायत भगवान. पुन्हा एकदा अर्जुन हा गृहस्थ क्षत्रिय आहे. त्यामुळे रणांगणावर शत्रूचा पराभव करणं हा त्याचा धर्म आहे. कर्मसन्यासात कर्मयोगी विशिष्यते असं भगवान श्रीकृष्ण म्हणतायत 2ऱ्या श्लोकात. आता परत या श्लोकाकडे येऊया. यो न द्वेष्टी म्हणजे कर्मयोगी कुणाचाही द्वेष करत नाही. सगळ्यांची सेवा करणं, सगळ्यांना सुख पोचवणं हे योग्याचं कर्तव्य आहे. यानंतर न कांक्षती असं म्हटलं आहे. तर कर्मयोगात कामनेचा त्याग करून दुसऱ्यांच्या हितासाठी काम करावं, त्यामुळे तो कर्ता निष्काम होतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. निष्काम कर्त्याकडूनच निष्काम कर्म घडत असतं आणि तोच खरा कर्मयोग आहे. निर्द्वंद्व असा सुंदर शब्द आहे. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतही मनाची शांती न ढळू देणारा, म्हणजे सुख दुःख लाभ हानी मान अपमान या द्वंद्वांपासून मुक्त झालेला, म्हणजेच बाह्य सुख दुःखात सम राहून आंतरिक सुख दुःख रहित होणं म्हणजे निर्द्वंद्व, द्वंद्वरहित. यानंतर सुखबंधात प्रमुच्यते असं म्हटलं आहे. असा कर्मयोगी कर्म करताना सुद्धा संसाराच्या बंधनात अडकत नाही आणि तोच नित्य संन्यासी होऊ शकतो. थोडक्यात संन्यास म्हणजे कर्माचा त्याग नव्हे, तर कर्म आणि कर्मफळाची आसक्ती आणि कर्तेपणाचा अहंकार याचा त्याग आहे. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.